इमॅन्युअल म्हणजेच आम्हाबरोबर देव, गॉड विथ अस. आगमन काळातील चौथ्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्यापुढे संत योसेफाचं उदाहरण ठेवत आहे. संत योसेफाच्या जीवनावर चिंतन करून आपण ख्रिस्ताचा स्वीकार करावा, ख्रिस्ताचा अनुभव घ्यावा आणि ख्रिस्तासाठी कार्य करावं, अशी ख्रिस्त सभेची जणू काही आपल्याला शिकवण आहे. संत योसेफाकडनं आपण काय शिकू शकतो? तर आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सुंदररित्या पाहायला मिळते. 3 गोष्टी आपण संत योसेफाकडनं शिकू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे ऐकणे, दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कृती करणे. संत योसेफाला जेव्हा कळलं की पवित्र मरिया ही गर्भवती आहे, तेव्हा तो गोंधळला. त्याच्या मनामध्ये विचारांचे थैमान निर्माण झाले, त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा देवदूताने त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की पवित्र मरियेच्या उदरी जो पुत्र आहे तो देवाचा आहे, तेव्हा संत योसेफाने ऐकलं. परमेश्वराचं ऐकणे, पवित्र आत्म्याचं ऐकणे हे सत्य आपले पोप फ्रान्सिस यांनी सिनोडल चर्च सहभागितेची ख्रिस्त सभा ह्याद्वारे आपल्याला दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पवित्र आत्म्याचं ऐकतो, परमेश्वराचं ऐकतो, तेव्हा निश्चितच संत योसेफाप्रमाणे आपलंही जीवन नीतिमान, पवित्र आणि परमेश्वराचा अनुभव देणारं ठरणार आहे. आणि म्हणून आपण देवाचं ऐकणे हे फार महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इमॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर देव हा अनुभव घेण्यासाठी आपण परमेश्वराचं, पवित्र आत्म्याचं ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण लक्षात घेतो की संत योसेफाला जे देवदूताने सांगितलं त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. विश्वास ठेवणे म्हणजेच तो नीतिमान आहे हे त्याने दर्शविलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये संत योसेफाविषयी आपल्याला सांगितलेलं आहे की तो नीतिमान आणि सज्जन पुरुष होता. हे श्रद्धेचं प्रतीक आहे. जी व्यक्ती श्रद्धेमध्ये दृढ असते ती परमेश्वराच्या नियमांचं पालन करते, परमेश्वरावर संपूर्णपणे भरवसा ठेवते, परमेश्वराने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सिद्धीत जाईल अशा प्रकारे परमेश्वरापुढे शरणागती पत्कारते. आणि संत योसेफाने नेमकं तेच केलं. देवदूताने जे त्याला सांगितलं त्यावर त्याने पूर्ण विश्वास ठेवला. त्याने स्वतःचं परिवर्तन केलं, त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणला. त्याच्या मनातील सर्व संशय जे होते ते दूर केले. सर्व प्रश्नांची उत्तरं जरी त्याला सापडली नाही तरी त्याने मान्य केलं. आणि हेच श्रद्धेचं जणू काही प्रकटीकरण आहे. संत योसेफाने अगदी निशब्द वृत्तीने श्रद्धेचं प्रकटीकरण केलेलं आहे. कोणताही शब्द न उच्चारता त्यांनी आपली श्रद्धा दाखवलेली आहे, विश्वासाची साक्ष दिलेली आहे. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वर आपल्या भोवती वेगवेगळ्या मार्गाद्वारे, वेगवेगळ्या गोष्टीद्वारे, घटनाद्वारे पोचण्याचा प्रयत्न करतो. त्या परमेश्वराला शरण आलो, त्याच्या वचनामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला, नीतीचं, सत्याचं, प्रेमाचं जीवन आपण जगायला सुरुवात केली तर निश्चितच इमॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर देव हा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट संत योसेफाने की आजच्या शुभवर्तमानामध्ये केलेली आहे आणि ती म्हणजे त्यांनी कृती केली. श्रद्धेला जेव्हा कृतीची जोड लागते तेव्हा ती श्रद्धा खऱ्या अर्थाने परिपक्व होते आणि आपण त्या श्रद्धेद्वारे परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो. योसेफाला देवदूताने जसं सांगितलं होतं मरियेचा स्वीकार कर, तशा प्रकारे त्यांनी पवित्र मरियेचा स्वीकार केला. आणि तो केवळ कृतीने एकदा दाखवला नाही तर शेवटपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्याला कळत नव्हतं काय चाललेलं आहे, मार्ग सापडत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी पवित्र मरियेचा स्वीकार केला, तिचा सांभाळ केला आणि परमेश्वराचा पुत्र त्याचं
पिता होण्याचं जे कर्तव्य त्याच्याकडनं अपेक्षित होतं ते पूर्णपणे निभावलेलं आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिसमस अगदी येऊन ठेपलेला आहे. या शेवटच्या दिवसामध्ये, या 3-4 दिवसामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला केवळ विश्वास ठेवण्यासाठी सांगत नाही, तर त्या विश्वासाची आपण कृतीमध्ये जोड कशी आपल्याला देता येईल त्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगत आहे. आणि म्हणून आपण पवित्र जीवन जगण्याचा जेव्हा निश्चय करतो तेव्हा एक चांगलं कुंसार आपण केला आहे की नाही यावर ख्रिस्त सभा आपल्याला चिंतन करण्यासाठी सांगत आहे. आपण ऐकलेलं आहे की आपण कुंसार केलं पाहिजे. आपण विश्वास ठेवतो की कुंसारामध्ये कृपा आणि शक्ती आहे. आता आपल्याला कृती करायची आहे आणि एक चांगलं कुंसार ख्रिसमसच्या येण्याच्या दृष्टिकोनातून ख्रिसमसची पूर्वतयारी म्हणून आपण केली पाहिजे. माझ्या प्रिय बंधूंनो, दुसरी गोष्ट कृतीमध्ये आपण करण्यासाठी लक्षात ठेवायची आहे की परमेश्वराने योसेफाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या सर्वांना नीतिमान जीवन जगण्यासाठी पाचारण आहे. आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नीतिमान ठरावेत म्हणून देवाच्या आज्ञा ज्या आहेत त्याचं पालन करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. ह्या ख्रिसमसच्या निमित्ताने जणू काही परमेश्वर आपल्याबरोबर त्याचा पुत्र देत आहे असं यशाया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला बोध करत आहे. आपण देखील तशा प्रकारे देण्याच्या वृत्तीमध्ये वाढले पाहिजेत. देण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत आणि जेव्हा आपण देत राहतो तेव्हा त्या कृतीद्वारे आपण परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेत असतो. आणि म्हणून आज ख्रिस्त सभा योसेफाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवून आपण परमेश्वराचं ऐकणे, विश्वासामध्ये दृढ राहणे आणि त्या विश्वासाला कृतीची जोड द्यावी अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. हे जेव्हा आपल्याकडनं घडेल तेव्हा योसेफाला जसा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आला, त्याला परमेश्वराचं दर्शन घडलं, त्याच्याबरोबर देव आहे असं त्याला समजलं, इमॅन्युअल एक्सपिरियन्समध्ये तो वाढला, तसं आपण देखील या ख्रिसमसच्या काळामध्ये परमेश्वराचा अनुभव घेऊ आणि परमेश्वर आपल्याबरोबर आहे याचा अनुभव घेतल्यानंतर तो दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू. ख्रिसमसची शेवटची पूर्वतयारी आपल्याला चांगल्या प्रकारे करता यावी. योसेफाचा आदर्श समोर ठेवून आपण देखील पवित्र, नीतिमान आणि कृतिशील जीवन जगावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.